नमः पार्वते हर हर महादेव शंभो शंकरा. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी पण तुम्ही सर्वांनी अवश्य बघा, स्किप न करता, कारण की माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे. चला तर मग आपण वळूयात आता आपल्या विषयावर, वेळ न वाया घालता. यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रविवार रोजी आली आहे. आपल्या सर्वांसाठी ह्या वर्षीची महाशिवरात्री खूप सुवर्ण संधी घेऊन आली आहे. ते कशी म्हणजे, उद्या आहे शनिवार 14 फेब्रुवारी, परवा दिवशी रविवार 15 फेब्रुवारी आणि सोमवार 16 फेब्रुवारी. त्या दिवशी सोमवती अमावस्या आहे. हे तीनही दिवस भगवान शिवच्या पूजनासाठी खूप विशेष महत्त्वाचे आहेत. हे असा योग 120 वर्षानंतर आला आहे. परत असा योग कधी येईल माहिती नाही. तो योग तर आपण असू किंवा नसू हे पण आपल्याला काही माहिती नाही. तीनही दिवस आपल्याला भोळे शंकरांची सेवा करायची आहे. उद्या शनी प्रदोष आहे. जे कोणी पण नव्याने प्रदोष व्रत सुरू करणार आहे उद्यापासून सुरू करू शकता. कोणी काय करतात, एक वर्षभरचा संकल्प करून प्रदोष व्रत करतात. ते उद्यापासून तसं पण सुरू करू शकता, किंवा कोणी आजीवन करतात तसं पण करू शकता, हरकत नाही. खूप हे तीनही दिवस उत्तम म्हणजे अतिउत्तम आहेत. आता आपण बघूया 3 दिवसामध्ये करायची विशेष सेवा. सगळ्यात आधी शनी प्रदोषाला खूप महत्त्व आहे. नरसिंह सरस्वती महाराजांनी, जे की दत्तात्रेय अवतार आहेत, त्यांनी शनी प्रदोषाबद्दल आपल्याला खूप काही सांगितलं आहे. गुरुचरित्रामध्ये ह्याचं आख्यान खूप आहे. नरसिंह सरस्वती महाराजांचे आई वडील जे आहेत, जे की अंबादेवी आणि वडील त्यांचे माधव, त्यांना भगवान दत्तात्रेयांनी शनी प्रदोषाची उपासना करायला सांगितली होती. ते दिवसभर उपास करून प्रदोषकाळी शिव भगवानाची पूजा केली होती. असं 16 वर्ष केल्यानंतर त्यांना नरसिंह सरस्वती महाराज त्यांच्या पोटी जन्म घेतला आहे, जे की साक्षात दत्तात्रेय अवतार आहेत. आणि आता आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. थोडक्यात काय तर स्वामी समर्थ महाराज हे शिवस्वरूप आहेत, रुद्र अवतार आहेत. आपल्याला हे तिन्ही दिवस शिवलीलामृत पठण करू शकतो आपण. 15 अध्याय असतात शिवलीलामृतमध्ये. ॲक्च्युअल तर 14 अध्यायच आहे, तर 15वा अध्याय नंतर जोडला गेला आहे. 3 दिवसामध्ये तुम्ही 5 अध्याय पठण करू शकता, किंवा श्रवण पण करू शकता. असं नाही की सगळ्यांनाच पठण करता येईल, असं नाही. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत पण ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही 1 पारायण किंवा 3 पारायण, जितके जमेल तितके आपल्याला पारायण सेवा स्वामी समर्थांची करायची आहे. किंवा संक्षिप्त गुरुचरित्र सार आहे, किंवा काही येत नसलं तरी फक्त ओम नमः शिवाय पण 11 माळी असो, 5 असो, हे तिन्ही दिवस करायची आहे. हे कृपया संधी सोडू नका. ही खूप विशेष संधी आली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घराजवळ जे कुठलं पण मंदिर आहे महादेवाचं, किंवा नसेल तर हनुमान मंदिर असते. हनुमान मंदिरामध्ये भगवान शिवाची पिंड असते. तिथं जाऊन शिवाच्या पिंडीवर पंचामृत, बेलपत्र किंवा पाण्यामध्ये थोडी साखर घालायची आणि ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही पाणी अर्पण करू शकता. पब्लिक तर सगळीकडे असते, किंवा आपल्या देवघरामध्ये जे पण शिवलिंग आहे त्याच्यावर पण तुम्ही पंचामृताने, पाण्याने, दूध साखर किंवा पाणी साखरने करू शकता. जे 108 शिवनामावली आहे ते पण तुम्ही हे 3ही दिवस पाणी घालत म्हणू शकता. त्यानंतर 42 ओव्या आहेत ते पण म्हणू शकता, हरकत नाही. तुम्हाला शिवलीलामृत पठण 15 अध्याय नाही झालं तर हे 3 दिवस पण तुम्ही शिवलीलामृतमध्ये 11वा अध्याय हा रुद्र अध्याय मानला जातो, ह्याचा पण पठण किंवा श्रवण करू शकता. रुद्राभिषेक ही खूप उच्च कोटीची सेवा आहे. रुद्राभिषेक केल्याने भगवान शंकर खूप प्रसन्न होतात. पण सगळ्यांनाच जमेल असं नाही. फक्त रुद्र अध्याय म्हणत पण आपण आपल्या घरातल्या भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी घालू शकतो, किंवा आपल्याला वाचायला येत नसेल तर मोबाईलवर लावून देऊन पण आपण ओम नमः शिवाय म्हणत पण अभिषेक करू शकतो. ही सेवा केल्याने पण आपल्याला रुद्र अध्याय पठण केल्या इतकेच पुण्य मिळेल. भगवान शंकराची उपासना हे संध्याकाळी सूर्यास्ताचा 1.5 तास आधीपासून करायची असते, कारण की प्रदोष काळ हे भगवान शंकराचा खूप निश्चित काळ आहे, खूप आवडता काळ आहे. 3 दिवस आपल्याला भरपूर वेळ मिळाला आहे. जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा सर्वांनी.
आता त्यानंतर सोमवारी संध्याकाळी अमावस्या 5:30 नंतर येणार आहे. पण सोमवारी आलेली अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हणतात. ह्या अमावस्याचं खूप महत्त्व आहे. ह्या अमावस्याच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घराजवळ कुठलं पण मंदिर आहे तिथं आपल्याला जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला जाऊन आपल्याला एक दिवा लावायचा आहे. 3, 5 किंवा 9, 11, 108 असं विषम संख्यामध्ये जितके जमेल तितके प्रदक्षिणा घालायची आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत घालायची आहे. कारण की पिंपळाचं झाड हे विष्णूचा अवतार आहे. पिंपळाच्या झाडाची सेवा केल्याने हरिहर दोघांचे पण आपल्याला कृपा प्राप्त होती. सोमवती अमावस्या आल्या त्या दिवशी किंवा आपण दोरा घेऊन गुंडाळात पण 11 प्रदक्षिणा, 108 प्रदक्षिणा जितके जमेल तितके जास्तीत जास्त आपण सेवा करू शकतो. ह्याच्याने पण खूप आपल्याला आपले कामं होण्यामध्ये आपल्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. आर्थिक अडचणी कमी होतात. हे 3ही दिवस भगवान शंकराची कुठली पण तुम्ही सेवा करा. सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्ही किमान 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणलं तरी हरकत नाही. हे झाल्यानंतर आपल्याला काळभैरव अष्टक नक्कीच म्हणायचं किंवा ऐकायचं आहे. कारण की काळभैरव स्वामी पण भगवान शंकराचंच रूप आहे. त्याच्यासाठी काळभैरव स्वामी हे न्यायाचे देवता आहेत आणि आवर्जून अमावस्याच्या दिवशी तर 11 वेळेस काळभैरव अष्टक म्हणायचं असतं. तुम्ही जर पिंपळाच्या झाडापाशी गेलात तर तिथं बसून पण हे काळभैरव अष्टकाचं पठण किंवा श्रवण करू शकता किंवा आपल्या घरामध्ये पण आपण करता येते, हरकत नाही. पण काळभैरव अष्टक नक्कीच म्हणायचं किंवा ऐकायचं आहे. सेवा आपल्याला करून बघायची. सेवा केला तरच आपल्याला मेवा भेटते. सेवा केल्याशिवाय आपल्याला काही पण प्राप्त होत नाही. आता अजून एक साधी आणि सोपी सेवा म्हणजे ज्याला कोणाला पण अडचण आहे, जे कोणी महाशिवरात्री अडलेली आहे, कोणाला सुतक असेल, विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल, त्यांनी सगळ्यात साधी आणि सोपी सेवा काय म्हणजे एक आपल्याला वही घ्यायची आहे. मग नवीन वही घ्या किंवा जुनी वही असलं तर लिहिलेले पानं फाडून टाकून त्याच्यावर ओम नमः शिवाय किंवा नुसतं नमः शिवाय म्हणून लिखित नामजप करायचं आहे. किंवा हे मंत्र नाही लिहायचं तर फक्त श्री स्वामी समर्थ पण आपण हे लिखित नामजप करू शकतो. उद्या, परवा, तेरवा, 14 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी जितकं जमेल तितकं तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. किंवा मनात 3 दिवस श्री स्वामी समर्थ जरी म्हणलं तरी ते भगवान शंकराचा चरणी रुजू होती. कारण की भगवान शंकर हे भोळे शंकर आहेत. कुठली पण सेवा करू आपण नक्कीच आपल्याला वर प्रदान करतात ते. कारण की ते पाहत असतात माझा भक्त कोणती सेवा करत आहे. शिवरात्रीच्या दिवशी, प्रदोषाच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे खूप पटीनं जागृत असते. त्याच्यासाठी जसे जमेल तसं सेवा करा. अगदी साधी आणि सोपी सेवा आवडती. देवाला काही शो ऑफ करायची गरज नाही. आता अजून एक सेवा आहे. ती कोणती म्हणजे वातीची सेवा. भगवान शंकराला दर सोमवारी असो, दर प्रदोषाला असो किंवा महाशिवरात्रीला असो, आता तर शिवरात्र आहे, महाशिवरात्र, उद्या प्रदोष आहे, 3 दिवस पण आपल्याला 11 पदरीचे 11 जोड वाती हे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तुम्ही कापसाचा दोरा काढून करून घेऊ शकता किंवा तेवढं वेळ नसला तर एक दोऱ्याचं बंडल भेटते बघा, आपलं पूजा सामान जिथं भेटते तिथं ते आणून घेऊन त्याच्याने पण करू शकता. जोड वात म्हणतात. वात तोडायची नसती. वात कशी करायची म्हणजे इकडं 5 इकडं 4 असं 11, त्याला नंतर तोडू नये, परत असंच सेम करावं. असं 2 वातीची 1 वात अशी 11 जोड वाती करायची आहेत आपल्याला. आणि एक रुद्रवात पण करायची. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल फोटो, बघा. तुम्ही फोटो पाहिलं तर आयडिया येईल तुम्हाला. हे 3 दिवस पण आपल्याला वाती प्रज्वलित करायचे आहेत. मग मंदिरमध्ये करा, तुम्ही घरामध्ये करा, हरकत नाही. पांतीमध्ये तेल घ्यायचं, तिळाचं तेल किंवा जे कुठलं तेल आहे ते, किंवा तूप, कशामध्ये पण तुम्ही प्रज्वलित करू शकता. ओम नमः शिवायचा जप करत करत आपण हे सेवा करू शकतो. भगवान शंकराच्या पिंडीवर अखंड अक्षदा व्हायची आहेत. मग 108, 1008 जितके जमेल तितके अखंड अक्षता. बासमती तांदूळ घेतलं तर अतिउत्तम, ते अखंडच असतात, ते पण आपण वाहू शकतो. किंवा आपल्यापाशी जे कुठले पण तांदूळ आहेत त्याच्यातून आपण निवडून घ्यायचे आहेत अखंड अक्षता आणि व्हायचे आहेत. एक
व्हायला अवघड जाईल, तर आपल्याला किती वेळेस व्हायचे आहेत आपण अगोदर मोजून घ्यायचे आहेत. उद्या शनिवारच्या दिवशी आपण मोजून ठेवून घेतलं, अगोदर मोजून 1008 व्हायचेत म्हणून घ्या, मोजून ठेवून घ्यायचं आणि 1008 वेळेला आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत एकसारखा अक्षदा वाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणायचं आहे आपल्याला. शिवस्तुती जे की कैलास राणा शिवचंद्रमौळी शिवलीलामृतमध्ये आहे ते पण म्हणायचं आहे आपल्याला. हे शिवस्तुती भगवानची खूप आवडती सेवा आहे, हे म्हणू शकता किंवा ऐकू शकता. शिवचालिसा आहे, शिवमहिमा स्तोत्र आहे आणि सगळ्यात साधी आणि सोपी सेवा 42 ओव्या. हे ओव्या रोज नित्यसेवामध्ये पण आपण घेऊ शकतो. उद्यापासून किंवा आपण शिवरात्रीच्या दिवशीपासून पण आपण नित्यपठणामध्ये 42 ओव्याचे पठण केल्याने अख्खं शिवलीलामृत ग्रंथ पठण केल्याचे पुण्य मिळते. आणि दर सोमवारी शिवलीलामृतामधील 11वा अध्यायाचं पठण नक्कीच करायचं आहे, कारण की देवांचे देव महादेव आहेत. महादेवापाशी कुठलीच समस्या राहत नाही. सेवेला सुरुवात तर करा, बाकीची सेवा भोळे शंकर आपल्याकडून हळूहळू करून घेतात. व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल पण स्किप न करता बघा, सगळी सेवा ऐका. जी कुठली सेवा जमेल ती सेवा करा. अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. हे आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. 3 दिवस भगवान शंकराची श्री स्वामी समर्थाची सेवा करून आशीर्वाद प्राप्त करून घ्या. चला तर मग झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, भोळ्या शंकरांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.